तुम्हाला पूर्ण बरं वाटलेलं नाहीये अजून. तुम्ही का घाई करताय मला घरी सोडा म्हणून? हा, इथून पूर्ण बरं झाल्याखेरीज या हॉस्पिटलमधून जायचं नाही. अहो पण डॉक्टर थोडी अडचण होती. मी तुम्हाला पैसे मागितलेत कधी? हा, तुम्हाला फी द्यायचीच असेल ना तर फक्त इतका माझा हट्ट पुरवा की पूर्ण बरे व्हा आणि मग या हॉस्पिटलमधून जा. हट्ट करायचं नाही, ठरलं? चला, औषधं ती चालू ठेवा आणि 1-3 दिवसांनी अजून एक्सरे लागेल मला. सर. अरे अंजली. सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला वेळ आहे का? ये ना. सर आपल्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये एक सुषमा नावाची पेशंट आली आहे. सुषमाची ही 3री वेळ आहे डिलिव्हरीची आणि तिच्या सासूने तिला सांगितलं होतं की ह्या वेळेला मुलगाच झाला पाहिजे, पण तिला झाली मुलगी. आणि मग मुलगा झाला नाही म्हणून सासूबाईंनी त्या सुषमाला दोषी ठरवलं. हो सर, पण प्रॉब्लेम फक्त तेवढाच नाहीये. सुषमाला मुलगी झाली हे कळल्यानंतर तिची सासू बाळाला आणि तिला न भेटताच हॉस्पिटलमधून निघून गेली आणि सुषमाच्या नवऱ्याला सुद्धा सोबत घेऊन गेली. सुषमाचे आई वडील हॉस्पिटलमध्येच होते तर त्यांना ती भेटली आणि म्हणाली की पुन्हा आता सुषमाला कधीच सासरी पाठवू नका. अंजली, 25 वर्षापूर्वी मी हे नर्सिंग होम सुरू केलं आणि नर्सिंग होम सुरू केल्याच्या पहिल्याच वर्षी ही अशी सेम केस माझ्याकडे आली होती आणि आज 25 वर्षानंतर पुन्हा तीच केस माझ्याकडे येते तशीच. दुर्दैव आहे खरंच. या लोकांची मानसिकता कधी बदलणार आहे कळत नाही. खरंय सर, मला ना सुषमाच्या आई वडिलांची जास्त काळजी वाटते, कारण एकीकडे त्यांची मुलगी बरी नाहीये म्हणून त्यांचा जीव अर्धा होतोय आणि दुसरीकडे सुषमा उपचाराला तयारच होत नाही. म्हणजे नक्की काय करावं ना हे मलाही कळत नाही. ही सिच्युएशन कशी हँडल करावी, शब्दांनी की औषधांनी?